माझा ड्रीम हिरो का? कसा होता? त्याने एंट्री घेतली ना की असं वादळ यायला पाहिजे. काळजाचा ठोकाच चुकला पाहिजे. डोक्यात कसं अशी घंटी वाजली पाहिजे आणि तो दिसला की आग 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 नुसतं उरात वणवा पेटला पाहिजे. काय हो, घातलाय का कोणी तुम्ही असा जन्माला? अर्जुन यार, एवढ्या शॉर्ट नोटीसवर तू माझ्या बहिणीच्या लग्नाला आलास. सुस्वागतम. जगतापांच्या या खोप्यात आपले स्वागत आहे. ताई कुठे गेल्यात? या ना पटकन. जगताप फॅमिली वेलकम्स यू सर. हे घे, खास तुझ्यासाठी. हा बुके माझ्यासाठी. पडके कसा? गाडी काढा, चला निघूयात आपण. अरे अर्जुन, काय 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 झालं? काय पडके बुके देऊन पाहुणं केलं आपल्याला. हो ना सर. चला निघूयात आपण. अरे सॉरी सॉरी सॉरी, मला माहितीये तू खरंच निघून जाशील. कान पकडतो. परत हा आगाऊपणा माझ्यासोबत नाही करायचा. फॉर्मॅलिटी नाही. बर. नवरी मुलगी कुठे? अरे आमच्या ताईबाई कुठे आहेत? अर्जुन, तू आलास. I'm so happy. बघ, ही फक्त तुझी बहीण नाहीये, ही माझी पण बहीण. माझ्या प्रियासारखी. बरं, तुला एक प्रश्न विचारतो. तुझ्या लग्नाची तयारी झाली आहे खरी, पण तुला पहिल्यांदा आणि शेवटचं विचारतो. तुला हे लग्न नक्की करायचंय? आणि याच मुलासोबत करायचंय? त्याच्याकडे नको बघू, माझ्याकडे बघ. हो की नाही? हो, करायचंय. मग संपला विषय. होणार, वाजत गाजत होणार. अरे दही अक्का 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 दही. Yesterday was history. Tomorrow is mystery. But today is a gift. आणि म्हणून आपण वर्तमानात जगायला पाहिजे, कारण आपला वर्तमान हा आपल्या उद्यावर अवलंबून आहे. सावे, उद्याचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस. अशी फक्कड बिर्याणी करतो का नाही, सगळे वराडी मनात सुटायला पाहिजे. माझं तिकीट फाटलं, माझं तिकीट फाटलं. मी लावतेच नादाला, पण मला सांगा, लग्न कुणाचं आहे? भोसले जगताप शुभ विवाह. भोसले जगताप परिवारातर्फे आपले सहर्ष स्वागत. काळजी करू नकोस, मी आहे इथे. ही सावी भोसले जगतापांच्या लग्नाचा बार उडवणार आणि लेवल करणार.
मामा, हाऊ एम आय लुकिंग? दिसते का नाही छबीदार छबीन तोरा तुम्ही? ए त्या कोपऱ्यात उभी राहा, चल तिकडे चमक. मामा, अरे इतकी भारी साडी शोधून आणली मी. सांगा हो कशी दिसते, काय दिसते? सांग की मामा, दिसते का नाही डान्सिंग क्वीन, नृत्य बिजली, माधुरी नागमोडे? नागचोरे. तेच ते नाही, लक्षात ठेवायचं, नागचोरे. हो. मी काय म्हणतोय, जर सरळ मुख्य केलं तर काय होईल सावे? चालतंय की. चालतंय की काय? लक्षात ठेवायचं. ठेवते. दिसायला भारी आणि तोंडात खारी, फ्यूज उडालेल्या झिरोच्या बल सारखी दिसतीस बघ. आणि बघ हे जे काय कोणाला नादाला लावायचं की नाही, ते फक्त डोळ्यानं, तोंड तेवढं अजिबात उघडायचं नाही बघ. काय मामा, बघ यार आता कशी नादाला लागते. बरं ऐका, इकडे या सगळे. मी नकाशा तयार केलाय, दोघांनी नीट बघा. हा, आणि काही घोळ घालू नका. मी निघते, माझे पेंडिंग काम आहे, ते झालं की येते. सावे लवकर ये. आणि ते खुर्रम शेठचा फोन होता. काय म्हणला? काल आपण जो हात मारला होता ना, त्याचे कमीत कमी 5 लाख रुपये येतील म्हणाला. बर मामा, यातले निम्मेच आपल्याला भेटणार आहेत. दुसरा वाटा आपल्या रॉबिन हुड ताई वाटणार नाहीत का? इकडे बघ. इकडे बघ. काय बघते तू? मेकअप पूर्ण नाही झाला माझा अजून. नाही माहितीये, मला गळ्याचा मेकअप बघायचंय. गळा बघू. आता दाखते का काय? हात काढ, चेन बघू. कुठून? माझीच आहे. कधी घेतली? काय? खरं खरं सांगा चमकी, माझी शपथ आहे. शपथ नको, शपथ नको. मी सांगते ना, शपथ सुटली म्हण. शपथ आहे. शपथ माघारी घे. शपथ आहे. जाऊया, शपथ माघारी घे, सांगते ना तुला. बरं, सुटली. त्यात चोच्याची हानली. मला जमा का केली नाहीस का? मी माझी सेपरेट हानली. हवं तर माझ्या हिश्श्यातून कापून घ्या. हिस्सा बिस्सा काय नाहीये, पडची चेन काढून समोर ठेव. चल. सावीला काय विचारतेस? मी सांगतो ना तुला. अजिबात. सावे मामा, राहू दे ना. आवडले ना तिला, ठेवू दे की. कशाला उगा तिला बोलतोस? राहू दे. थँक्यू. एवढी आवडली का ग? बघ किती छान आहे. बघ. आवडलं म्हणून काही घ्यायचं नाही. जमा कर. किती वेळा सांगितलंय, चोरीचा माल अंगावर नाही ठेवायचा. चालेल, मी तुला ना कधी म्हणजे कधीच बोलणार नाही तुला मी आता. कुठं चालली? सांगून जाय. लेवल करायला चालली. काल पाप केलं, आज पुण्य. आता काय मागू तुझ्याकडं? तुला तर सगळंच माहितीये.
पण तरी एकदा मेमरी रिस्टोर करते हा तुझी. मदर माऊलीची काळजी घे. मामाचं हिरो बनण्याचं स्वप्न पूर्ण कर. चमकीला अक्कल दे रे. आणि बल्लाळ गुरुजींची शाळा आणि माझ्या पोरांचं हॉस्टेल शाबूत ठेवण्याची मला ताकद दे. आणि काय, हा, लक्ष ठेव जनरली. काही चुकलं माकलं तर मनापासून माफ करा. हॅलो, हा आलीये मी. हा, पैसे घेऊन आलीये. ठीक आहे, या. काय तिकडे? काहीच नाही. बघू. दीदी प्लीज, दीदी कोणाला पण नको सांगू. दीदी असं कसं? नको ना ग दीदी प्लीज. चल. नको ना ताई. ताई नको. ताई प्लीज ना, ताई नको सांगू. ताई दादा, आमच्या छोटीने एकच वडापाव घेतला होता, पण आम्हाला तर 2 हवेत. द्या. किती झाले पैसे? ये. हा, आता घे. अरे चला, खायचंय की नाही वडापाव? दादा, द्या सगळ्यांना पाहिजे तेवढे वडापाव द्या. काय मग, तिसरा राऊंड होऊन जाऊ दे का? नको नको ताई, पोट भरलंय. म्हटलं हो. एवढी भूक लागली होती, मग दादाला आधी का नाही सांगितलं? दिलं असतं की त्याने. असंच कोण देत नाही ताई. पण चोरी करायची का? चूक झाली ताई, परत नाही करणार. चूक तुमची नाहीये रे पोरांनो, चूक तर या दुनियेची. तुमच्यासारख्या छोट्या पोरांना भुकेसाठी चोरी करायला लावती. माफी तर त्यांनी मागितली पाहिजे. एका बाजूला माणसं अन्न टाकतील, खाऊन खाऊन ओकतील, आपल्या बाजूला जे उपाशी आहेत ना, त्यांना नाही देणार. काय झालं ताई? अरे काय नाही, पण तुम्हाला गंमत माहितीये का? आताच मी देवाला म्हणलं की देवा, तुझ्या दुनियेचा बॅलन्स गेलाय रे पार. तू म्हणलं मग तू कशाला आहे? तू घर गेले वल. म्हणजे आजपासनं तुमच्या भुकेची आणि तुमच्या शिक्षणाची जिम्मेदारी या साविताईची. अजून काय पाहिजे? नको ताई, काय नको. काय नको का? ते भुके पण नको का?
हे घे 50,000 आहेत. टोटल 80,000 ठरले होते, बाकीचे 30,000 कुठे? हे लेवल केल्याशिवाय सोडत नाही आपण. हे दिलेत ना म्हणजे बाकीचे पण पैसे देणार. सांग त्या फुलचंद शेठला की सावी स्वतः पेढीवरून पैसे देईल, पण बल्लाळ गुरुजींच्या शाळेकडं आणि पोरांच्या हॉस्टेलकडं वाकड्या नजरेने नाही बघायचा. काय ग सावी, तू एवढं त्या बल्लाळ गुरुजींसाठी करतेस, पण लागतो कोण तुझा तो? हे चल सूट, पैसे देते उद्यापर्यंत. हे आर निघ म्हणलं ना. बाप्पा, आजचा गेम व्यवस्थित वाजू दे रे, म्हणजे शाळा वाचेल. आंबा आंबा थांबा म्हणतोय ना. या इकडे, इकडे या. बसा इथे, बसा म्हणतोय ना. यांचा इंचार्ज कोण आहे? सर डफळे. डफळे, ओ डफळे इकडे या. हा बोला. तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की सगळी कामं वेळेवर झाली पाहिजेत म्हणून. ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर नाही, लक्षात ठेवा. काय झालं साहेब? हे काय आहे? काय आहे? अशी होणार आहेत का कामं वेळेवर? साहेब तो थोडा आजारी. आजारी म्हणजे? मी येणाऱ्या लोकांना काय सांगू? फुलांचं डेकोरेशन करणारा आजारी आहे. पैसे घेताना आजारी पडणार आहे का? तुमचं काय मॅडम? नाही, कुछ नाही. करा काय ते, घेऊन जाय ना. ओके चला. तुम्हाला आधी सांगितलं बिझनेस. एक्सक्यूज मी, धक्का देऊन गेलात, ऍटलिस्ट से सॉरी. म्हणे इंग्लिश नाही यायला. धक्का देऊन गेलात, किमान माफी मागा. तू मला वाट मायला सारी म्हणे तू बोल.
काका हात जोडू नका, हे पैसे ठेवा जरा काका. आणि मगाशी मी तुमच्यावर नव्हतो ओरडलो, तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टरवर ओरडलो होतो, कारण बरं नसताना त्यानं तुम्हाला कामावर पाठवलं. आता बरं वाटेपर्यंत कामावर जायचं नाही. आणि काही लागलं तर यांना फोन करा. फडके कसं तुमचा नंबर द्या यांना. मी दिलाय त्यांना नंबर माझा. आता काळजी घ्या. चला. अगं आवर ना पटकन. बस बस 1 मिनिट. लवकर. हाँ हो गई तेजू दीदी तैयार. चलो निकालो फोटो. मस्त दिसते. सपना दीदी, हाँ हमारा एक फोटो लीजिए ना प्लीज. हाँ हाँ दो. आहा गण सुंदर दिखिला. अरे सपना दीदी, आप भी आइए ना फोटो में. अरे नहीं नहीं तुम निकालो. अरे एक सेल्फी प्लीज. अरे नहीं तुम. अरे आप भी जाइए प्लीज. अरे एक मिनट, ये घूंघट हटाइए ना. नहीं 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 सपना दीदी, एक सेल्फी के लिए इतना भी क्या शर्माना. हाँ नहीं हम हमारे इसमें नहीं निकालते. अरे एक हो सेल्फी. साहेब, असं करू नका साहेब. अहो आमचा विचार करा साहेब. हळू हळू ना, मी आलोय ना इथे बोलायला शांतपणे. माझ्या बहिणीचं लग्न सुरू आहे तिकडे. प्लीज प्लीज यार हळू. साहेब आम्हाला माहिती आहे तुमच्या बहिणीचं लग्न आहे, तिकडे धिंगाणा चाललाय. आमची पोरं इथं उपाशी आहे, आमची चूल पेटलेली नाही साहेब. असं करू नका साहेब, गरीबाची हाय लागेल साहेब तुम्हाला. हे बघ शांतपणे बोलूयात का. आणि ही कोण माणसं घेऊन आलायस तू. आपण ऑफिस मध्ये बोलूया ठीक आहे. प्लीज जा आता तू प्लीज. साहेब तुम्ही यांना नाही ओळखत, मला तर ओळखता ना साहेब. असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो साहेब. अरे काय. अरे ऐक ना अर्जुन, हे बघ शांत. गरीब. अरे माझ्या गरीब आहे ना तर गरीब आचार करायचं, कळलं ना. गरीबांना आमच्या लग्नात यायचं नाही. हा हो साहेब. अरे माझ्या कंपनीतला माणूस. ए कोण आहे सा. अर्जुन, तो दीपेशचा मित्र आहे. गरीबांनी फक्त लाथा खायच्या. पण हा जेव्हा चिडतो ना, त्याला कंट्रोल करणं अवघड होऊन बसतं. हा अर्जुन दादा ना, ही इज टू मच. मारायची काय गरज होती. माझं पण तर तेच म्हणणं आहे. अरे अर्जुन अर्जुन बस. किती मारणार आहेस तू त्याला. अरे माझ्या कंपनीतला वर्कर आहे तो महेंदर. अत्यंत विश्वासू माणूस आहे. विश्वासू माणूस. फडके यांच्या विश्वासू माणसाचे दाखले द्या जरा. कसं आहे ना साहेब, हा जो तुमचा विश्वासू महेंद्र लग्नाला का आलाय माहिती. तुमच्यावरती प्राणघातक हल्ला करायला. आणि त्याच्या सोबतीला जे 2 माणसं आहेत ते कामगार नाहीये, तर गुंड आहे. गुंडा. काहीतरीच काय म्हणताय. फडके आपल्यावर विश्वास नाही त्याचा. पुरावा द्या त्याला. साहेब, तुमच्या विश्वासू माणसाचा आवाज. आमच्या माणसांना कामावून काढतो काय. हा त्या जगतापला उद्या दाखवूनच देऊ. त्याला रुकवादात सजूनच ठेवू. डोळे हात पाय नाक सगळं बिघडून टाकू त्याचं. पटलं. ओळखला हवा. अरे सॉरी, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना. आपण तुझ्या विश्वासू माणसाला विचारूया. काय रे, कोणाचा आवाज आहे हा. महेंदर तू हे का केलंस. ते आमच्या माणसांना कामावर कमी केलं ना. अरे मी त्यांना काढलं कारण ते कामचुकारपणा करत होते ना. तुलाही माहिती आहे
3-4 वेळेला वॉर्निंग दिली मी त्यांना, आणि एफिशियंट वर्कर्स हायर करणारच होतो ना मी. पण हे बघ, तू कामगारांचा नेतायस, काम चुकारांचा नाही. कंपनी बंद पडली ना तर हा उपाशी, तू उपाशी, सगळे उपाशी. आणि लक्षात ठेव, ते कामगार खरंच जर काम चुकार नसतील तर त्यांना माझ्याकडे पाठव, मी देईन त्यांना काम. पण हा असा फालतूपणा नाही करायचा. चल निघ, चल. साहेब माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही साहेब. साहेब अरे मामा, ती दाढी बघ. अगं या धुरानं आणि या उष्णतेनं काय सुधारण झाले, सारखी दाढी निघायला लागल्या. अरे ते सगळं सोड, ऐक, इथे पण एक स्कॅमर बंडे आहे. इथं सगळीच स्कॅमर बंडे आहेत. अरे तसं नाही, हा स्पेशल आहे आणि याची तर सेपरेट लेवल करायची मला. अरे अजिबात माणुसकी नाहीये त्याच्यात, गरिबांचा सूड म्हणूनच जन्माला आलाय बघ. कोण आहे हो? काय नाव त्याचं? अर्जुन कवटेकर नाव आहे, लक्षात ठेवायचं. फडके, हे धरा जरा. मामा हाच तो.